JEE 2025चा आणखी एक क्वेश्चन आपल्याकडे आहे. सेम शिफ्ट क्वेश्चन नंबर 4. आधी बघूया क्वेश्चन मध्ये सांगितलं काय की देयर आर 3 बॅग्स. ओके, तर 3 बॅग पकडून घेऊ आपण. बॅग नंबर समजा 1, बॅग नंबर 2, बॅग नंबर 3. 3 बॅग, छोटी मोठी मोठी, नो प्रॉब्लेम. बॅग 1 has 6 blue and 4 white. 6 blue and 4 white. ओके, 6 आपल्याकडे आहे ब्लू, आपल्याकडे 4 व्हाईट. ओके, नो प्रॉब्लेम. बॅग 2 हॅज 4 ब्लू अँड 6 व्हाईट. 4 ब्लू अँड 6 व्हाईट. रिव्हर्स झाला. अँड बॅग 3 हॅज 5 व्हाईट अँड 5 ब्लू. तो 5 ब्लू अँड 5 व्हाईट. 5 ब्लू अँड 5 व्हाईट. ओके, क्वेश्चन स्टार्ट व्हायचा. आता क्वेश्चन स्टार्ट झाला. अ बॅग इज रँडमली सिलेक्टेड. आता आपण यातून एक बॅग सिलेक्ट करणार आहे. इथून जर बॅग सिलेक्ट करायची, प्रत्येक बॅग सिलेक्ट करायची पॉसिबिलिटी किती आहे? मी आतमधल्या वरची गोष्टच नाही करत आहे. मी फक्त बॅग बघतोय. माझ्याकडे 3 ऑप्शन आहे, 3 पैकी मी एक सिलेक्ट करणार. याची पण प्रोबॅबिलिटी 1/3 आहे, याची पण 1/3 आहे, याची पण 1/3 आहे. राईट? ठीक आहे, डोक्यात ठेवा ही गोष्ट. क्वेश्चन किती फास्ट ते बघा इथे. रँडमली सिलेक्टेड अँड बॉल. बॅग सिलेक्ट केल्यानंतर बॉल इज रँडमली पिक्ड आउट ऑफ इट and it comes out to be white. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. It comes out to be white. ऑलरेडी तुमचं आउटपुट आलेलं आहे. जे आउटपुट आहे ते आउटपुट आलेलं आहे. मग आपल्याला कळायचं आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द सिलेक्टेड बॅग वॉज फ्रॉम बॅग 2. हा जो बॉल आपण काढलेला व्हाईट तो बॅग 2 मधून आला हे आपल्याला कळायचं आहे. म्हणजे इव्हेंट झालेला आहे, मग तो कोणी केला त्यासाठी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. असा कधी क्वेश्चन आला तर तो काय असतो? बेस थेरमचा क्वेश्चन. सॉल्व्ह करायची एकदम सिंपल सी ट्रिक. ट्री डायग्राम यूज करायची. जर समजा आपण पहिली बॅग घेतली तर प्रोबॅबिलिटी ऑफ बॅग 1. जर दुसरी बॅग सिलेक्ट केली तर आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बॅग 2 होणार. जर आपण तिसरी बॅग सिलेक्ट केली असती तर प्रोबॅबिलिटी ऑफ बॅग 3 झाली असती. राईट? आता जर मी पहिली बॅग घेतली तर पहिल्या बॅग मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल किती आहे? कारण की व्हाईट आला ना आपला फायनल. जर आपण बॅग 2 घेतली तर प्रोबॅबिलिटी ऑफ अगेन व्हाईट. जर बॅग 2 असती तर प्रोबॅबिलिटी ऑफ अगेन व्हाईट. याचं लॉजिक काय की व्हाईट बॉल पहिल्या बॅग मधला ऑप्शन, व्हाईट बॅग व्हाईट बॉल दुसऱ्या बॅग मधला ऑप्शन आणि व्हाईट बॉल तिसऱ्या बॅग मधला ऑप्शन. तर व्हाईट बॉल आपल्याकडे 3च बॅग मध्ये आहे. देअरफॉर जर आपण याची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार? टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल. टोटल प्रोबॅबिलिटी झाली आणि आपण बघतो काय? प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल. कुठून? बॅग 2 मधून. बस एवढंच करायचं आहे. बाकी सोपं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ बॅग 1 1/3. सिंपल आहे. आणि लक्षात ठेवा मी मल्टिप्लाय करत नाही, सॉल्व्ह करत नाही, फक्त तसंच लिहिणार. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 पहिल्या बॅगचा 1/3. कोणता बॉल पाहिजे? व्हाईट बॉल किती आहे? 4 व्हाईट आहे. किती पैकी? टोटल 10 पैकी. सो 4/10. सिम्प्लिफाय नाही करायचं, काही गरज नाही, कारण की सगळ्याचा डिनॉमिनेटर सारखा असतो. याच्यावर प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/3. किती पैकी? 6 व्हाईट आहे आपल्याकडे. किती पैकी? 10 पैकी. याची प्रोबॅबिलिटी 1/3. 5 व्हाईट आहे. किती पैकी? 10 पैकी. दॅट्स इट. हे झाली व्हाईट बॉलची प्रोबॅबिलिटी टोटल. सो टोटल जर मी ऍडिशन करतो म्हटलं इथे पण 1/3 आहे, 1/3 आहे, 1/3 आहे. इथे पण 10 10 10 आहे. 6 × 10 = 15. सो बेसिकली इट इज 15/3 × 10. दॅट्स इट. सिंपल. याची ऍडिशन कर ना. 1/3 बाहेर काढलं तर 1/3 आला. बेस 10 आहे, वरची जी ऍडिशन केली. ओके, याच्यापैकी व्हाईटला किती चान्सेस आहे? व्हाईटला चान्सेस आहे 1/3 6/10. दॅट्स इट. एवढंच काम करायचं होतं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं? थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आहे. तर सिम्प्लिफाय करायचं आहे. डिनॉमिनेटर कॅन्सल. बाकी करायला आपल्याकडे 6/15. दोघाला 3 ने डिवाइड करू शकतो. 3 2 टाइम्स 6 3 5. आपला आन्सर आहे 2/5. डायरेक्ट क्वेश्चन 1 स्टेप मध्ये आपण याला सॉल्व्ह करू शकलो असतो, पण जस्ट थोडंसं एक्सप्लेन करायसाठी मी त्याला थोडंसं आणखी एक्सप्लेन केलं. हा क्वेश्चन एकदम इझी होता. राईट? परत नेक्स्ट टॉपिक मध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत.